आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। शिवकालीन गडकोट किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता यासाठी आपला मावळा संघटनेच्या वतीने प्रतापगडावरील 6वी दुर्ग संवर्धन मोहीम राबवण्यात आली आहे। या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने मावळ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलाय। या मोहिमेच्या दरम्यान किल्ल्यावरील झाडझुडपं आणि कचरा हटवण्यात आला। तसेच पर्यटक आणि भाविकांना स्वच्छतेचा संदेश मिळावा यासाठी संघटनेच्या वतीने किल्ल्याच्या ठिकठिकाणी कचरा पेट्या आणि नामफलक देखील लावण्यात आलेत। या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली आहे। आपला मावळा संघटनेचे अध्यक्ष निलेश लंके म्हणालेत की शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा त्यांनी जो गड किल्ल्यांचा ठेवा ठेवला आहे त्याचं जतन आणि संवर्धन होणंही अधिक महत्त्वाचं आहे। गडकोट हा आपला इतिहास आहे, आपले प्रेरणास्थान आहे, त्यांना जतन करणं आपल्या सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे। संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध गडांवरती संवर्धन उपक्रम राबवण्यात आले आहेत। पुढील काळामध्ये देखील ही मोहीम सातत्याने सुरू असणार आहे असं लंके यांनी म्हटलंय। संघटनेचा मावळ्यांना प्रतिसाद जो आहे तो खूप चांगला मिळताना बघायला मिळत आहे। 6वा-7वा टप्पा आहे, खूप धोका आहे, ऊर्जा आहे कार्यकर्त्यांना मावळ्यांमध्ये, काय सांगाल? प्रत्येक मोहिमेमध्ये दिवसेंदिवस जास्त मोठ्या प्रमाणात शिवभक्तांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पावसामध्ये सुद्धा शिवभक्तांमध्ये शिवप्रेमींमध्ये जी ऊर्जा असते ती खऱ्या अर्थाने या गडावर आल्यानंतर एक मावळा प्रत्येकात संचारल्यासारखा पाहायला मिळत आहे। पाऊस असो कुठला पण वातावरणाला फाईट आउट करून या ठिकाणी मावळे येतात, स्वच्छता करतात, वृक्षारोपण करतात, वेगवेगळे फलक या ठिकाणी सूचना फलक लावले जातात। त्यामुळे एक वेगळी प्रेरणा या ठिकाणी मिळते गडावर आल्यानंतर। प्रतिसाद जो आहे तो चांगला मिळतो। तुम्ही येता नेमकं तुम्ही शिवाजी महाराजांचा काळ अनुभवल्यासारखा जाणवतो। निश्चित गडावर आल्यानंतर एक छत्रपती शिवरायांचा काळाची आठवणींना उजाळा या ठिकाणी मिळत असतो। त्यामुळे प्रत्येक गडावर आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा आणि एक वेगळा विचार आणि एक शिवविचार आम्ही घेऊन या ठिकाणाहून जात असतो। का तुम्हाला असं वाटतं की हे सगळं करायला हवं? शेवट आज छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण राजकारण, समाजकार्य किंवा शुभ कार्य करत असतो आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या विचाराचा कुठेतरी विसर पडल्यासारखं वाटत आहे। आज छत्रपती शिवरायांच्या गड किल्ले हे अभेद्य राहिले पाहिजे यामागे मुख्य हेतू, आणि जर ते गड किल्ले अभेद्य राहिले तर छत्रपती शिवरायांचे विचार आणि प्रेरणा अखंडितपणे प्रत्येकाच्या मनामनात राहतील यामागे हेतू आहे। विनोद गायकवाड, सी24 तास, पारनेर।